आभार आम्ही मानतोय आणि आपण जाऊयात विद्यमान सामन्याकडे. धन्यवाद. हॅलो. विजेता कप 2024 मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता. एक सिंगल मात्र तिथे प्राप्त होणार आहे. एकच्या मदतीने धावसंख्या मित्रांनो पुढे जात असताना दोन संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये आहेत. अवित्री व्हेलॉसिटी किंग्स आणि महावीर सुपर किंग्स हे दोन संघ आता एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत. टॉस जिंकला होता महावीर सुपर किंग्स संघाने आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अवित्री व्हेलॉसिटी सुपर किंग्स या संघाला गोलंदाजी करण्याचं निमंत्रण दिलं होतं. चांगला बॉल यावेळेस. पहिलं षटक रुद्रा मुथा यांच्या माध्यमातून सुरू आहे. आघाडीची जोडी आपण जर पाहिली तर स्वतः कर्णधार स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर त्यांच्या सोबतीला त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला बघायला मिळणार आहेत. रुद्रा पहिलं षटक हाताळत आहेत. पुनश्च एकदा तयार आहेत. आउटसाइड द ऑफ चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. फलंदाजापासून थोडासा दूर ठेवण्याचा जो प्रयत्न आहे तो इथे मात्र यशस्वी झालाय. डॉक्टर विकी गांधी आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर आपण पाहतोय. हे दोन आघाडीचे फलंदाज दोन्ही डॉक्टर आता मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आज सलामीला आहेत. आघाडीला आलेले आहेत. पहिलं षटक सुरू असताना धाव फलकावरती जर पाहिलं तर 3 धावा धाव फलकावरती आहेत. फुलर लेंथवर पुढे टाकलेला बॉल. याही वेळेस जर आपण पाहिलं तर धाव मिळणार नाहीये. रुद्रा मुथा चांगली सुरुवात करतायत. संघाला एक चांगली सुरुवात करून देत आहेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये यश कासलीवाल्यांना आपण बघू शकतो. आणि कर्णधार ज्या वेळेला विकेट किपर असतात असे अनेक यशस्वी कर्णधार विकेट किपर आपण पाहिलेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील. कुमार संगकारा यांचा उल्लेख करता येईल. महेंद्रसिंग धोनी यांचा उल्लेख करता येईल. 3 धावा धावफलकावरती. याही वेळेस लॉफ्ट केलाय बॉल. हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे कोणीही नाहीये. बॉल जाईल सीमारेषेच्या पार. धावा इथे मिळणार आहेत 6. येणार आहे पहिला षटकार. पहिलं षटक इथे संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली 9 धावा. शेवटच्या चेंडूवर एक तगडा प्रहार ऑन साइडला आपण पाहिला. रुद्रा मुथा यांच्या विपक्षामध्ये तो फटका खेळला गेला आणि धावसंख्या झाली पहिलं षटक संपल्यानंतर 9 धावा. पहिल्या 5 चेंडूंचा तुम्ही विचार जर केला तर पहिल्या 5 चेंडूंमध्ये 3 धावा बनवल्या गेल्या होत्या. शेवटच्या चेंडूवर जर पाहिलं तर षटकार आल्यानंतर धावसंख्या थोडीशी पुढे गेली 9 या आकड्यावर. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. प्रतीक भंडारी यांना गोलंदाजी करण्यासाठी निमंत्रण दिले गेले. 5 रन केले जात आहे. ओव्हर नंबर 2 सुरू होईल. स्ट्रायकिंग एंडवर आपण डॉक्टर पाहतो. स्वीप केलाय. फाईन लेगच्या दिशेने बॉल वेगात जाईल. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक सिंगल इथे प्राप्त होणार आहे आणि 1च्या मदतीने धावसंख्या डबल डिजिट मध्ये 2 अंकामध्ये जाताना 10. विजेता कप 2024 आपण सर्वजण अनुभवतोय. आज दिवस क्रमांक 2 आणि सामना क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
अवित्री व्हेलॉसिटी किंग्सच्या विपक्षामध्ये इन ऍक्शन महावीर सुपर किंग्स. यावेळेस देखील स्वीप करण्याचा प्रयत्न, डाव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा येणार आहे. मुख्य पंच चैतन्य खोलगडे सर आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला सोहेल पठाण सर आहेत. आज आमच्या सोबत तेजस या ठिकाणी क्रिक हिरोजच्या माध्यमातून ऑनलाईन स्कोरिंग करत आहेत, तिसऱ्या पंचांची भूमिका बजावत आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत. 11 धावा धावफलकावर. हलक्या दर चेंडूला स्टीअर केले, धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि एक सिंगल, एक रिस्की रन इथे कंप्लीट करत असताना 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. धावफलकावरती 12 धावा नोंदवल्या जात आहेत. 7S लाईव्हच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकता. अगदी हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवली जाते आहे. 7S लाईव्हची संपूर्ण टीम कार्यरत आहे. सर्वांचं मनापासून कौतुक आहे. गोलंदाज तयार. याही वेळेस फाईन लेगच्या दिशेने यावेळेस चेंडूला रोखू शकणार नाही. यावेळेस चेंडू वेगात निघून जाईल, या मैदानासोबत खेळत बागडत निघून जाईल सीमारेषेच्या पार. धावा मिळेल 4 चौकार. 4 धावा प्राप्त केल्या जात आहेत. खूप चांगला फटका, लोअर फुल टॉस, फक्त चेंडूला दिशा दिली आणि खूप चांगलं शॉट सिलेक्शन. 4 धावा तिथे मिळणार आहेत. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढली जाते. धावफलक पुढे जाणार आहे. याही वेळेस पुढे टाकलेला बॉल, यष्टीरक्षक यस कासलीवाल यांचं कमालीचं यष्टीरक्षण बघायला मिळालंय आणि फलंदाज आपण जर पाहिलं तर बाद होऊन परतणार आहेत. यष्टीची होत आहेत. विकेटचं पतन, फलंदाज बाद, विकेट आली आहे. सौरभ चुत्तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती आहे. एक फलंदाज आतापर्यंत बाद आहे. अर्थात मागच्या चेंडूवर फलंदाज बाद झालेत. यश कासलेवाल यांचं तिथे कौतुक करावं लागणार आहे. खूप चांगलं यष्टी रक्षण आपल्याला त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतं. धावसंख्या 16 आकड्यावरती स्थिरावलेली आहे. एक फलंदाज बाद असताना ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहेत. वाडिया पार्कचं हे मैदान आहे, ऐतिहासिक मैदान. आणि विजेता कप 2024 ही ऐतिहासिक स्पर्धा 4थ्या पर्वामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. आल्याबरोबर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉट मिड विकेट चेंडूवर देणार आहे. एक धाव तिथे मिळते, एक सिंगल प्राप्त केली जाईल आणि एक धाव अधोरेखित केली धावफलकावर. धावसंख्या पुढे जात असताना एकूण धावफलक 17. एक बाद 17 धावा आपण धावफलकावरती बघू शकतो. महावीर सुपर किंग संघ बॅटिंग करतो. टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः आम्ही फलंदाजी करू असा निर्णय कर्णधाराने घेतला होता. पाहूयात हा निर्णय योग्य ठरेल का, हा निर्णय सार्थ ठरेल का, ते पाहणं देखील फार गरजेचं आहे. गोलंदाज पुनश्च एकदा तयार आहेत गोलंदाजी करण्यासाठी. ओहो, स्विचिटचा फटका बिटवीन द गॅप, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक चेस करतायत परंतु आउटफील्ड भरपूर वेगवान आहे. बॉल वेगात जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. इट्स अ 4 चौकार. दोन ओव्हर संपलेले आहेत आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या आपण बघू शकतो 1 बाद 21 अशी धावसंख्या आहे.
गोलंदाजीच्या ट्रॅकवर येणार आहेत गोलंदाज यश कासलीवाल. गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय त्यांच्या विपक्षामध्ये. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल इथे आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये जी मात्र पूर्ण होताना बघायला मिळणार आहे. एकच्या मदतीने धावसंख्या वाढली. धावफलक जर आपण पाहिलं तर 22 या आकड्यावरती जाणार आहे. यश कासलीवाल गतवर्षीच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार मिळवणारे हे खेळाडू आज अवित्री व्हेलॉसिटी किंग्स या संघाचं प्रतिनिधित्व करताना आपण यश यांना पाहतोय. स्लोवर वन त्याचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने केलाय. फिंगर रोल करत असताना नकल बॉल तिथे पाहायला मिळालाय. एक धाव कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज एकच्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. धावफलकावरती आपण जर बघितलं तर 23 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. तिसरं षटक सुरू आहे. महावीर सुपर किंग्स काल एक सामना खेळले. त्या सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागला. अवित्री व्हेलॉसिटी किंग्सचा विचार जर केला तर एक सामना ते जिंकलेत. लोवर फुल टॉस मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळलाय. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. पकडला जातोय झेल. फलंदाज होतील बाद. धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. अजून एक विकेट. बॅटर आउट. यश कासलीवाल यांना पहिलं यश इथे मिळालेलं आहे. तर नवीन फलंदाज न्यू बॅटर तुम्ही जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुशल कांक्रिया नवीन फलंदाज येत आहेत. कुशल कांक्रिया आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर विकी गांधी आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः संघनायक आहेत. कर्णधार आहेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. बॉलर तयार आहेत. शॉर्टबॉलचा वापर केला होता. लेट कट करत असताना एक सिंगल अर्जित केली जाणार आहे. एक धाव प्राप्त केली जाईल आणि धावफलक एकने पुढे जाणार आहे. धावफलकावरती 24 धावा. दोन फलंदाज आहेत आतापर्यंत बाद. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू असताना आपण मैदानावरती बघू शकतो यश कासलीवाल गोलंदाजी करतायत. एक यश मिळवलं. त्यांच्या विरुद्ध आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता परंतु क्षेत्ररक्षकाचं तिथे कौतुक करावं लागेल. चांगलं जज करताना एक झेल पकडलाय. याही वेळेस हलक्या दर चेंडूला ढकललं जाणार आहे. सेन्सिबल क्रिकेट. थोडंसं चातुर्याचं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतं. एक धाव पूर्ण करत असताना एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल या ठिकाणी होताना पाहायला मिळतो. कासव गतीने धावसंख्या सुरू आहे महावीर सुपर किंग्स संघाची. दोन फलंदाज देखील त्यांनी गमावलेत आतापर्यंत. त्यामुळे थोडासा दबाव आहे. किती धावा बनवतायत आणि अवित्री व्हेलॉसिटी किंग्स समोर किती धावांचं लक्ष ठेवतायत. चांगला ड्राईव्ह. खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय परंतु बॅकअप परत एकदा करताना पाहायला मिळाले. तेच क्षेत्ररक्षक. 2 धावा कंप्लीट होणार आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकूण धावफलक जर पाहिलं तर ओव्हरचा खेळ देखील संपलाय. 3 ओव्हर संपलेले आहेत आणि 3 ओव्हर नंतर 2 बाद 27 धावा महावीर सुपर किंग्स. आफ्टर 3 overs 27 रन. लॉस ऑफ 2 wickets. महावीर सुपर किंग्स.
चौकार. तीस धावा आपण धावफलकावरती बघतोय. या मैदानावर कालपासून आपण जर बघितलं तर एक गोष्ट आपल्या सर्वांना बघायला मिळते की जो फलंदाज मैदानावर जेवढा वेळ खर्च करेल तेवढी चांगली धावसंख्या तो बनवतो. त्यामुळे तुम्हाला मैदानावर वेळ हा द्यावा लागणार आहे. एक चांगली भागीदारी बनवावी लागणार आहे. बॅटफुटला गेले, बॅटचा बाहेरचा स्पर्श चेडूने घेतलाय आणि क्षेत्ररक्षकाला देखील चेडूने हुलकावणी दिली. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणं तितकं सोपं नाही आहे. फ्लाइंग स्लीप असेल, फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षण करणं फारसं कठीण असतं, कारण तिथे कधी चेंडू तुम्हाला हुलकावणी देईल हे सांगणं फार कठीण असतं तिथे. आणि त्याही परिस्थितीमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. यावेळेस डावेष्टीच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा येणार आहे. गोलंदाजीला दंडित करत असताना आपण मुख्य पंच पाहतोय. एक अतिरिक्त धाव इथे मिळते आहे. फुल टॉस बॉल चांगला ड्राईव्ह केलाय तिथे, अगदी जमिनीशी खेळत बागडत बॉल लॉंग ऑफच्या दिशेने गेलाय. एकच धाव पूर्ण झाली आहे. डायरेक्ट हिट देखील होताना बघायला मिळाली, परंतु फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित आहेत. ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर संपलेले आहेत आणि 4 ओव्हर नंतर 2 बाद 36 धावा धावफलकावरती आहे. आफ्टर 4 ओव्हर्स 36 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स, महावीर सुपर किंग्स. थँक्यू. आमचे डीजी ऑपरेटर शुभम चव्हाण यांचं देखील कौतुक करावं लागेल. गोलंदाजी करण्यासाठी रुद्रा मुथा इथे गोलंदाजीसाठी आलेत. पहिल्याच बॉल थोडासा दिशाहीन बघायला मिळालाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव मिळणार आहे. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 38 रन. बॉल तयार. बॅटचा एज, विकेटचं पतन होणार आहे. फलंदाज बाद होत आहेत. कुशल कांकरिया आउट. बॅक टू द डग आउट.
7S लाईव्हच्या माध्यमातून आपण हे विहंगम दृश्य पाहू शकता आपल्या या वाडिया पार्कच्या मैदानाचं. मनगडाच्या साह्याने बॉलला वळवलं, परंतु शॉट मिड विकेट चेंडूवरती येतोय. धाव इथे मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इथे नगर शहराचं देखील दृश्य आपण ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून बघू शकता. गोलंदाज तयार गोलंदाजीसाठी. यावेळेस बॅट टाकली होती बाहेर जाणारा चेंडू, परंतु पंचांनी व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. क्रिकेटचा नियम क्रमांक 22 त्याचा वापर इथे करण्यात आला. एकूण 42 नियमांचे क्रिकेट आणि अगदी त्या 42 नियमांच्या माध्यमातून आपण ही क्रीडा स्पर्धा देखील पुढे नेतोय. DRS देखील आपल्याकडे उपलब्ध तो पंचांसाठी आणि एका इनिंगसाठी एका टीमला देखील एक रिव्ह्यू देण्यात आला. चांगला बॉल बॅकफुटला जाऊन चेंडूला ढकललंय. शतरक्षक चेंडूवरती येतील तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. धावफलकावरती आपण 39 धावा धावफलकावरती पाहतोय. ड्रोनच्या माध्यमातून खूप चांगली दृश्य पाहायला मिळत आहेत. असं वाटतंय मी हेलिकॉप्टरमध्ये बसलोय आणि तिथून हे मैदान पाहतोय. इतकं सुंदर दृश्य आहे. 39 लॉस ऑफ 3 आफ्टर 5th ओव्हर इन प्रोग्रेस. रुद्रा मुथा यांच्या माध्यमातून ओव्हर नंबर 5 सुरू असताना क्षेत्ररक्षणामध्ये केले जाणारे बदल आपल्याला बघायला मिळत आहेत. 39ला 3 अशी धावसंख्या. यावेळेसचा बॉल देखील दिशाहीन होता. पंचांनी इथे दंडित केले. व्हाईट बॉलचा इशारा येतो. सोहेल पठाण मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. या स्पर्धेशी सातत्यानं जोडले गेलेत. त्याचबरोबर चैतन्य खोलगडे सर आहेत. खरं तर या स्पर्धेमध्ये मला पहिल्यांदा संधी मिळाली ते चैतन्य सरांमुळे आणि आज जर आपण पाहिलं तर ते देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याशी सातत्यानं जोडले जातात. खूप चांगली अंपायरिंग पाहायला मिळते. फुल टॉस बॉल बॅटवरती येऊ शकलेला नाही आहे, कारण फलंदाजाला अपेक्षित नव्हतं की गोलंदाज आपल्याला फुलटॉस चेंडू टाकेल. कधी कधी चांगल्या चेंडूवर मोठा फटका येतो, परंतु फुलटॉस चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाहीत, कारण तिथे अपेक्षित नसतं. अनपेक्षित आलेला हा फुल टॉस आणि चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. धावफलकावर 40 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. रुद्रा मुथा थोडंसं कमबॅक करतायत या ओव्हरमध्ये, परंतु अतिरिक्त धावा 3 आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. याही वेळेस दंडित केलं जाईल. हा चौथा वाईड आहे या ओव्हरमधला. फलंदाजापासून जास्तीत जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न हा इथे रुद्रा मुथा यांचा राहिलेला आहे, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर अनेक फटके आलेत. अनऑर्थोडॉक्स क्रिकेटचे अनेक फटके आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आलेले आहेत. त्यामुळे गोलंदाजांना देखील गोलंदाजीमध्ये बरंचसं व्हेरिएशन दाखवावं लागतं, बरीचशी अचूकतेनं गोलंदाजी करावी लागते. आणि जितका दूर तुम्ही चेंडू ठेवणार आहात फलंदाजापासून, तेवढा तुमचा बचाव होऊ शकतो. बॉल हवेत आहे, फटका थोडासा मिस टाइम, परंतु शॉट सिलेक्शन चांगलं आहे. बिटवीन द गॅप खेळला गेलेला हा फटका. 2 धावा तिथे कंप्लीट होणार आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले होते आणि 2 धावा तिथे मात्र संघासाठी त्यांनी वाचवल्यात. 5 ओव्हर संपल्यात. 5 ओव्हर नंतर 43 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आफ्टर 5 ओव्हर्स 43 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 बाद 43. आमचं समालोचन कक्ष देखील आपल्या स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळालं. अर्धा डाव संपलेला आहे. अर्थात 5 ओव्हर संपल्यात. 5 ओव्हर नंतर जर पाहिलं तर 43 धावा. फूड कोर्ट अन्नपूर्णा केटरर्स यांच्या माध्यमातून दररोज आपल्याला अगदी अल्पोपहार या ठिकाणी दिला जातो. संतोषजी गुगळे यांच्या माध्यमातून 5 ओव्हर झाल्यात. 5 ओव्हर नंतर 43 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 6ला सुरुवात. पवन गुंदेश यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय. 6वं षटक सुरू होणार आहे.
समोर सिद्धार्थ यांना आपण पाहू शकता, दुसऱ्या बाजूला डॉक्टर विकी गांधी यांना आपण पाहतोय. शेख या ओव्हरमध्ये म्हणजे मागच्या ओव्हरमध्ये 4 व्हाईट्स आलेत. पहिला बॉल वाईड होता, दुसऱ्या बॉलवर विकेट आली आहे, तिसरा बॉल डॉट आलाय, चौथा बॉल डॉट आलाय, पाचवा बॉल वाईड आहे, सहावा बॉल त्यावर सिंगल आली आहे, सातवा बॉल वाईड आलाय, आठव्या बॉलला कुठलीही धाव नाही, डॉट बॉल आलाय आणि 9वा बॉल जो आहे तो सुद्धा वाईड आलेला आहे. आणि शेवटच्या बॉलला 2 रन आलेत. पवन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेत. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. फलंदाजाला कुठल्याही प्रकारची जागा ते देत नाहीत मोठा फटका खेळण्यासाठी. स्टंप टू स्टंप अटॅक जो आपल्याला बघायला मिळतोय. छोटासा रडप आहे पवन गुंदेशा यांचा, परंतु अचूकतेने भरलेली गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. इथे देखील डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव आलेत. धावफलकावरती जर पाहिलं तर 43 धाव आपण धावफलकावरती बघू शकता. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. इथे देखील चांगला बॉल, इथे देखील शरीराचा वेध चेंडू घेतो आहे. तिसरा चेंडू मित्रांनो इथे डॉट आलाय. 3 चेंडू आपण लागोपाठचे बघतोय जे निर्धाव पद्धतीने टाकले गेलेले आहेत. चांगली गोलंदाजी, फलंदाजाला बंदिस्त केलंय. यावेळेस देखील लेटकट केल्या धावांची संधी आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळणार आहे. नो बॉल आणि त्यावर एक सिंगल येणार आहे. 1 धाव इथे कंप्लीट झाली आहे. ओव्हर स्टेप गोलंदाजाने केली आणि नो बॉलचा इशारा तिथे मुख्य पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. फलंदाजाला सुवर्ण संधी आहे. एक मोठा फटका घेण्याची संधी आहे. बघूयात. डॉक्टर विकी गांधी 13 चेंडू 18 धावेंवर नाबाद आहेत. खूप चांगली बॅटिंग करतायत. विकेट तर केलाय, फ्री हिटच्या बॉलवर आक्रमण तर केलंय, परंतु लांबी मिळू शकली नाही. उंची जास्त मिळाली होती आणि लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडला. 1च धाव तिथे मिळणार आहे. फ्री हिटचा हा बॉल आणि तिथे खरं तर झेल बाद फलंदाज होऊ शकणार नाही. एक सिंगल प्राप्त होईल. चांगला ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल वेगात चाललाय, परंतु लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा मित्रांनो इथे पूर्ण होणार आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली जाईल. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये. महावीर सुपर किंग्स इन ॲक्शन, अवित्री व्हेलॉसिटी किंग्स, हे 2 संघ आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. ओव्हर नंबर 6चा खेळ संपलाय. 6 षटकं संपल्यानंतर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा आपण धावफलकावरती बघतोय. 6 ओव्हर झाल्यात, 48 धावा बनवल्यात. 3 फलंदाज या 48 धावा बनवत असताना तिथे गमावले गेलेले आहेत. मागचा सामना देखील आपण बघितला. मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत, अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला आणि या मॅचमध्ये काय होईल थोडा वेळ देऊयात आमच्या डीजे ऑपरेटरला. ऐकूयात एक सुमधुर गाणं. थँक्यू. 6 ओव्हर संपलेले आहेत. 6 ओव्हर नंतर 48 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ओव्हर नंबर 7ला सुरुवात होणार आहे आणि 7वं षटक घेऊन येणार आहेत. रोहित शिंगवी यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. 7वं षटक सुरू होत आहे. इथून पुढे कशा पद्धतीने फलंदाजी करणारा संघ खेळेल ते बघणं देखील फार गरजेचं आहे. शेवटचे 24 चेंडू आता शिल्लक राहिलेत या पहिल्या डावातले.
ओहो, फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे. एकूण धावफलक 48 आकड्यावर. डॉक्टर विकी गांधी स्वतः कर्णधार कॅप्टन कूल मैदानाच्या आतमध्ये सलामीला आलेत आणि खूप चांगला खेळ केलाय. धावसंख्या आहे 48. 3 बाद असताना ओव्हर नंबर 7 सुरू आहे. विजेता कप 2024 तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. इथे देखील तोच प्रयत्न होता, संपर्क नाही. डावा पाय पुढे काढला, उजवा पाय थोडासा वाकवला आणि त्यानंतर हा स्वीपचा प्रयत्न, परंतु यश त्यामध्ये मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होतीये. यावेळेस फुलर लेंथवरचा बॉल, परंतु डावेष्टीच्या बाहेर आहे. पंच आमच्याशी जोडले जात आहेत. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव इथे मिळणार आहे. अतिरिक्तच्या साहाय्याने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल इथे होताना पाहायला मिळतो. एकूण धावफलक आहे 49. ओहो, यावेळेस वेगळाच प्रयत्न केला होता. या अगोदर फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न, त्यानंतर रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, दोन्ही स्वीप अयशस्वी ठरलेत. रिव्हर्स स्वीप आणि स्विच हिट हे 2 वेगवेगळे फटके. यावेळेसचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. हा चेंडू या मैदानाला गुदगुल्या करत निघून जाईल. सीमारेषेच्या पलीकडे एक्स्ट्रा कव्हर रिझनला येतोय चौकार. आज फ्रायडे, उद्या सॅटरडे. 53 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर तिथे जर आपण बघितलं तर थोडंसं वळण देखील चेंडूने घेतलंय. एक धाव 22च्या मदतीने कंप्लीट होणार आहे. ज्यावेळेला फलंदाज चुकतात, यष्टीरक्षक चुकतो आणि त्यानंतर जी धाव मिळते ती 22ची धाव असते. आणि इथे देखील ते चित्र आपल्याला बघायला मिळालं. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे 54 धावा, 3 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 7 अंतिम टप्प्यामध्ये आहे. 7वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना रोहित शिंगवी यांच्या माध्यमातून 54 लॉस ऑफ 3 विकेट्स महावीर सुपर किंग्स. ओहो, फुलर लेंथवर पुरेशा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होते. मित्रांनो, फलंदाजाला बंदिस्त करणारी ही लाईन आहे. खोलवर टप्प्याचा यॉर्कर लेंथवरचा हा बॉल. ओव्हर नंबर 7चा खेळ संपलाय आणि 7 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 धावा, 54 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स, महावीर सुपर किंग्स. सात ओव्हर झाल्यात. 8वं षटक इथे सुरू होतंय आणि 8व्या षटकासाठी गोलंदाजी करण्यासाठी येणार आहेत. कर्णधाराने विश्वास दाखवलाय गोलंदाजावर आणि गोलंदाज येतील गोलंदाजीसाठी. प्रतीक भंडारी यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. इथून पुढे आता फलंदाजी करणाऱ्या संघाला गिअर बदलण्याची आवश्यकता आहे. इथून पुढे टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. शॉर्ट बॉलचा वापर, फाईन लेगच्या दिशेने बॉलला खेळलाय. यश कासलीवाल चेंडूच्या पाठबोर आहेत. शर्यत लागली आहे, परंतु शर्यत चेंडूने जिंकली. बॉल सीमारेषेच्या पार निघून जाईल. धावा मिळतील 4. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. यश कासलीवालचे प्रयत्न खूप चांगले बघायला मिळालेत. त्यामुळे स्क्वेअर कटचा प्रयत्न खूप चांगला फटका आहे, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. फील्ड सेट खूप चांगली इथे करण्यात आली आहे. हे देखील फार गरजेचं असतं. तुम्ही कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी करणार आहात, तुम्ही कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आहात, कुठे क्षेत्ररक्षक तुम्हाला लावायचं आहे, अगदी त्याच पद्धतीने गोलंदाजी देखील करावी लागते.
आणि इथे तोच प्रयत्न झाला. चौकारानंतर एक सिंगल प्राप्त झाली. 1च्या मदतीने धावसंख्या 59 या आकड्यावरती जाणार आहे. शॉर्ट बॉलचा वापर तर केलाय परंतु दिशाहीन गोलंदाजी आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल होताना पाहायला मिळणार आहे. 60 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. गोलंदाजाची दिशा ही सामन्याची दशा ठरवणार आहे. त्यामुळे चांगल्या दिशेने गोलंदाजी करावी लागेल. चांगली लाईन अँड लेंथ त्याचा वापर करावा लागेल. फुल टॉस समोर खेळलाय. फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु एक धाव रोखू शकणार नाहीयेत. एक सिंगल प्राप्त केली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे 61 आकड्यावर. कोण जिंकणार कोण पराभूत होणार ते येणारी वेळ नक्कीच आपल्याला सांगेल. हा प्रश्न जो आहे तो गुलदस्त्यामध्ये बंद आहे. त्याचं उत्तर आपल्याला नक्कीच येणाऱ्या काही षटकानंतर मिळेल. गोलंदाज तयार. याही वेळेस वेगवान चेंडू बघायला मिळालाय. वेग होता या चेंडूला आणि त्याचबरोबरीने स्टंप टू स्टंप लाईन इथे बघायला मिळाली. सन्मानपूर्वक चेंडूला खेळलं. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळणार आहे. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळणार आहे. धावफलक 61 आकड्यावर स्थिर आहे. याही वेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. संपर्क नाही. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली आहे. प्रतीक यांनी देखील आतापर्यंत 11 चेंडू टाकलेत. 19 धावा दिल्यात. एक विकेट त्यांना मिळाली. एक यश त्यांना मिळालं. ओव्हर नंबर 8 अंतिम टप्प्यामध्ये अभित्री वेलॉसिटी किंग्स गोलंदाजी करते. यॉर्कर लेंथवरचा बॉल एक सिंगल तिथे प्राप्त होणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 8 ओव्हर इथे संपल्यात. 8 ओव्हर नंतर महावीर सुपर किंग संघाने धावा बनवल्यात. 62 धावा. 3 फलंदाज आतापर्यंत त्यांनी गमावलेत. 8 ओव्हर नंतर 62ला 3 फलंदाज बाद. नववं षटक सुरू होतंय आणि 9वं षटक टाकण्यासाठी यश कासलीवाल गोलंदाजीच्या ट्रॅकवर तयार आहेत. पहिलाच बॉल व्हाईट बॉलची घोषणा तिथे होणार आहे. आउटसाइड द ऑफ. पंचांनी इथे दंडित केलं. यश कासलीवाल यांचा पहिला बॉल दिशाहीन ठरवला. एक अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 63 आकड्यावर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. यानंतरची मॅच आणि त्याचा टॉस देखील इनिंग ब्रेक मध्ये होणार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. या मैदानाशी खेळत बागडत बॉल लॉंग ऑफच्या दिशेने गेला. एक सिंगल कंप्लीट करत असताना 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. धावफलकावरती तुम्ही जर पाहिलं तर 64 धावा धावफलकावर बनवल्या जाणार आहेत. 64 लॉस ऑफ 3 विकेट्स. यश कासलीवाल गोलंदाजी करतायत. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळवला होता. स्वतः कर्णधार आहेत. प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावा आणि त्या धावेमध्ये रोखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांची 2 षटकं देखील फार निर्णायक. वेळेचं देखील बंधन आहे. वेळ देखील वाचवणं फार गरजेचं. आपण थोडेसे मागावत. चांगला बॉल बॅकफुटला गेले. बॅकफुटला गेल्यानंतर बॉलला ढकललंय. तिथे एक सिंगल कंप्लीट करत असताना पुश करो और खुश रहो हे चित्र पाहिलं. 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. धावफलकावर 65 धावा कासो गतीनं धावसंख्या सुरू आहे. पुढे जाते. बऱ्याच वेळपासून चौकार बघायला मिळाला नाही. षटकार बघायला मिळालेला नाहीये. प्रेक्षक देखील खूप वेळेचे बोर झालेत. त्यांना हॅप्पी करणारा 4 येईल का ते देखील पाहणं गरजेचं आहे. फुलर लेंथवरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. अप्रतिम स्ट्रोक आणि आलाय हा चौकार. प्रेक्षक झाले होते खूप वेळचे बोर आणि प्रेक्षकांना खुश करणारा हॅप्पी 4 चौकार.
थँक्यू. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही सुंदर कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. 400 मधोमध धावसंख्या पुढे. धावफलकामध्ये होणारा बदल, एकूण धावफलक 69 या कड्यावरती जातोय. 69 लॉस ऑफ 3 विकेट्स इथे कमी गतीने टाकलाय. ही ओळख आणि ही क्षमता यश कासलीवालकडे, हे कौशल्य त्याच्या गोलंदाजीमध्ये, हे व्हेरिएशन, हे मिश्रण त्याच्या गोलंदाजीमध्ये सातत्यानं पाहायला मिळतं. या अगोदरचा चेंडू थोडासा पुढे टाकला, ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल चांगला ड्राईव्ह केला डॉक्टर विकी गांधी यांनी, परंतु त्यानंतर थोडासा कमी गतीने गुडलँड स्पॉटच्या परिसरामध्ये चेंडूचा टप्पा टाकलाय. यावेळेचा बॉल पुढे परत एकदा पाहायला मिळतोय. डॉट बॉल येताना बघायला मिळणार आहे. धावसंख्या पूर्णपणे स्थिर आहे. एकूण धावफलक 69 या आकड्यावर स्थिरावलेला आहे. 9वं षटक सुरू आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला गिअर बदलण्याची आवश्यकता आहे. मोठे फटके खेळावे लागतील, हात खोलावे लागतील. धावसंख्या 69, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉल तयार. ओहो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, संपर्क नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून जाईल. डॉक्टर विकी गांधी देखील स्वतःवर नाराज. 34 धाव्यांवर डाबात खेळतायत. 9 ओव्हर संपल्यात. 9 ओव्हर नंतर 69, 3 फलंदाज बाद. महावीर सुपर किंग्स आफ्टर 9 ओव्हर 69 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. दिवेट डीजेला संधी. थँक्यू डीजे. यानंतर जो सामना होणार आहे, ब्ल्यू फिनिशर्स आणि वर्धमान प्लाय वॉरियर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये अर्थात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन उपस्थित राहायचंय. या ओव्हर नंतर लगेच टॉस होणार आहे. ब्ल्यू फिनिशर्स आणि वर्धमान प्लाय वॉरियर्स. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल, याची नोंद घ्या. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला. तुषार सर सांगतायत 1 ओव्हरची पॅनल्टी राहील दोन्ही टीमला. म्हणजे तुषार सर जे समालोचक आमचे सहकारी आहेत. गोलंदाजीसाठी येत आहेत रोहित यांना आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. अतिरिक्त शफल लाईन मध्ये आलो त्या फटका खेळण्यासाठी. बॉल फाईन लेगच्या दिशेने जाईल, तिथे मिळेल 1 सिंगल. 1 धाव मिळते. 1च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 70 आकड्यावरती जाते. 3 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 10चा खेळ सुरू असताना अवित्री व्हेलोसिटी किंग्स तर दुसऱ्या बाजूला इन ऍक्शन महावीर सुपर किंग्स असा सामना. टॉस जिंकला महावीर सुपर किंग्सने. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजी करण्यासाठी अवित्री व्हेलोसिटी किंग्स संघाला आमंत्रित केलं आणि आतापर्यंत संमिश्र खेळ पाहायला मिळालाय. फलंदाजांनी देखील चांगली बॅटिंग केली, गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. 70 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 10 शेवटचं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस शरीराचा वेध चेंडू घेतोय. धाव इथे मिळणार नाहीये. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. रोहित महत्वाचं षटक टाकतायत. डॉक्टर विकी गांधी 30 चेंडू खेळले, 34 धावेवरती फलंदाजी करतायत. शॉर्ट बॉल मिड विकेटला शॉर्ट अँड पुल करत असताना, परंतु हा पुल अनसक्सेसफुल ठरलाय. विकेटचं बदल होतंय. फलंदाज बाद. डॉक्टर विकी गांधी आउट. बॅक टू द डगआउट. डॉक्टर विकी गांधी बाद झालेत. खूप चांगली खेळी त्यांनी केली आहे. आदरणीय भरत दादा पवार यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. भरत मामा पवार यांना विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते टॉस होईल आणि दोन्ही टीमचे कॅप्टन ब्ल्यू फिनिशर्स वर्धमान प्लाय वॉरियर्स आपण ताबडतोब टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. नवीन फलंदाज प्रितेश लोणकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. काल चांगली बॅटिंग केली होती. काल धावेंचा पाठलाग करायचा होता परंतु आज प्रथमतः फलंदाजी करत असताना कसा असेल त्यांचा खेळ. फुलर लेंथवर त्यांना टाकलेला पहिलाच बॉल लॉंगॉनच्या दिशेने जाणार आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर द्याला चांगला गॅदर केला, चांगला रिटर्न पाहायला मिळतोय. 1 सिंगल कंप्लीट करत असताना 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. धावफलकावरती धावा 71, 71. लॉस ऑफ 4 विकेट्स. सिद्धार्थ स्ट्रायकिंग एंडला.
टॉससाठी चला, टॉससाठी यावेळेस मोठा फटका तरी खेळलाय, लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, वन बाउन्स कलेक्शन होतं, रिटर्न चांगलाय, एकच धाव, आदर्श क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. टॉससाठी चला ब्ल्यू फिनिशर्स आणि वर्धमान प्लाय वॉरियर्स. विनंती आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन दोन्ही कॅप्टन उपस्थित राहा. एक चेंडू नंतर लगेच टॉस होईल. गोलंदाज तयार होत आहेत. शेवटचा बॉल आहे इनिंगचा. काय होतं या चेंडूवर? ओहो, फुलर लेंथवर टाकलेला हा बॉल शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. एक धाव मिळाली आहे, दुसरीचा प्रयत्न केला होता परंतु दुसरी धाव मिळणार नाही. लेग बाईसची एक धाव मिळाली, दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद. पहिला डाव संपलेला आहे आणि महावीर सुपर किंग्स संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना निर्धारित 10 षटकांमध्ये 74 धावा बनवल्यात आणि जिंकण्यासाठी अवित्री व्हेलॉसिटी किंग्स या संघाला 75 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलेलं आहे. बघूयात या 75 धावा बनवल्या जातील की या 75 धावा रोखल्या जातील हे आपल्याला पाहायचंय. तत्पूर्वी टॉस आपण संपन्न करणार आहोत. टॉस करण्यासाठी सन्माननीय भरत मामा पवार आपल्यासोबत जोडले जातील आणि 2 कॅप्टन जे आहेत ते देखील आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद शाहरुख पठाण सर. विनंती आहे आपण टॉससाठी लगेच यायचे. वर्धमान प्लाय वॉरियर्स आणि ब्ल्यू फिनिशर्स नंतर अडचणी अशा निर्माण होतात. आपली स्पर्धा लाईव्ह चालू आहे आणि तिथे जर तुम्ही वेळेवरती टॉससाठी उपस्थित नसाल तर मग इंटरव्ह्यू वगैरे कव्हर करताना मॅचेस सुरू होतात, पुढे मॅच पण सुरू असते, तिकडे आपलं प्रेझेंटेशन किंवा टॉस सुरू असतो. असं व्हायला नको. आजपासून आत्तापासून ही सूचना आहे की प्रेझेंटेशन वेळेमध्ये होईल, टॉस देखील वेळेमध्ये होईल. ही अतिशय महत्त्वाची सूचना सर्व संघांना आहे. ब्ल्यू फिनिशर्स कर्णधार चला, ब्ल्यू फिनिशर्स वर्धमान प्लाय वॉरियर्सचे कर्णधार आमच्याशी जॉईन झालेत. सन्माननीय भरत मामा पवार आपल्याला देखील विनंती. या ठिकाणी आम्ही विनंती करतोय श्रीमान आनंदजी गुगळे साहेबांना. रेनबो ड्रिंक्स ब्रेक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालंय स्पॉन्सरशिप, श्रीमान आनंदजी गुगळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. शाहरुखजी प्लीज नोंद घ्या. आनंदजी गुगळे साहेब रेनबो ड्रिंक्स ब्रेक ज्यांनी स्पॉन्सर केलंय त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. यस शाहरुखजी. ब्ल्यू फिनिशर्स संघाचे कर्णधार ब्ल्यू फिनिशर्स कॅप्टन चला ना, विनंती आपल्याला थोडंसं फास्ट या. वर्धमान प्लाय वॉरियर्स संघाचे संघनायक आमच्याशी जोडलेले आहेत. प्रमुख मान्यवर ज्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस ते देखील आपल्याशी जोडलेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल याची नोंद सर्वांनी घ्या आणि ब्ल्यू फिनिशर्सचे कर्णधार तुम्हाला हा शेवटचा कॉल असेल याची नोंद आपण घ्या, अन्यथा पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. ओके यस, चला थोडंसं फास्ट. तर टॉस संपन्न होईल. दोन्ही कॅप्टन्सचं स्वागत आणि मान्यवरांचं स्वागत. एक मिनिट. ओके यस, कॉल कोणाचा असेल? यस, वर्धमान प्लाय वॉरियरचा कॉल आहे. एका बाजूला SK आहे आणि दुसऱ्या बाजूला सोहम आहे. यस, कॉल असेल वर्धमान प्लाय वॉरियर्सचा. SK कॉल, इट्स SK. टॉस जिंकलाय वर्धमान प्लाय वॉरियर्स संघाने, टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर चूज टू बॅट फर्स्ट, प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय. तर वर्धमान प्लाय वॉरियर्स काल देखील तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळलात, कालचा अनुभव कसा राहिला आणि आज कशा रणनीतीने उतरणार? अनुभव चांगला होता, सगळे चांगले केले, छोटे मार्जिनचे एरर होते, आता करू चांगलं त्याच्यावरती. खूप सारे शुभेच्छा आहेत आपल्याला. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय वर्धमान प्लाय वॉरियर संघाने घेतलाय. तर दुसऱ्या बाजूला ब्ल्यू फिनिशर संघाचे संघनायक आपल्यासोबत आहेत. काल विजय मिळवला, आज दुसरा सामना स्पर्धेतला खेळत आहे. प्रथमतः गोलंदाजी करायची आहे. तुम्ही जर टॉस जिंकले असते तर तुमचा निर्णय काय असता? आमची पण बॉलिंगच घेण्याची इच्छा होती. बॅटिंग लाईनअप त्यांची खूप स्ट्रॉंग आहे.
तर त्या हिशोबाने आम्ही नियोजन करणार होतो की कसं बॉलिंग करायची, काय करायचं ते बघू आता. काही चेंजेस या मॅचमध्ये? हां, एक चेंज आहे. ओके, थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला देखील. आणि लास्ट क्वेश्चन जो भरपूर महत्त्वाचा आहे की चौथ्या पर्वामध्ये आपण ही स्पर्धा खेळतो. या स्पर्धेचं आयोजन यावर्षी कसं वाटलंय? काल एक मॅच देखील खेळला. काल खेळत असताना कसं वाटलं स्पर्धेमध्ये? मागच्या विजेता म्हणजे सुरुवातीपासून सांगतो मी, जे ते चेंजेस करू राहिले प्रत्येक वर्षी एक 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 लाईव्ह टेलिकास्ट करू राहिले, जे विजेता प्रत्येक वर्षी नवीन नवीन काय घडू राहिले ना, खूप म्हणजे सुंदर टुर्नामेंट होती आहे. म्हणजे टुर्नामेंट झाल्यावर 15 दिवस आम्हाला करमत नाही की टुर्नामेंट अजून चालून द्यायची असं वाटतं आहे आम्हाला. तर म्हणजे खरंच टीम एफर्ट्स खूप आहे यांचे मॅनेजमेंटचे. तर ऑल द बेस्ट. अजून पुढं अजून काहीतरी नवीन करणारच येते. तरी विजेता आपण, हां म्हणजे सॉरी मी पण आहे मॅनेजमेंटमध्ये. तर एवढंच की संजू भाऊ तर खूप एफर्ट्स घेतात म्हणजे ग्राउंड म्हणजे सगळं हे करून. तर ऑल द बेस्ट पुढच्या ह्याच्यात. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या सर्वांची आवडती स्पर्धा विजेता कप 2024 आपण पाहतोय. आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये सामना क्रमांक 2 देखील मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. टॉस संपन्न झालाय. टॉस अपडेट. टॉस जिंकलाय वर्धमान प्लाय वॉरियर संघाने. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. परंतु या मॅचमध्ये काय घडतंय ते देखील बघणं फार गरजेचं आहे. जाऊयात समालोचन कक्षामध्ये. तुषारजी शिंदे आपल्यासोबत जोडले जात आहेत. 75 धावेंचा पाठलाग आहे. तो पाठलाग यशस्वी होतोय की धावा रोखल्या जातात हे ऐकण्यासाठी जाऊयात तुषार शिंदे सर यांच्याकडे कमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. धन्यवाद शाहरुखजी. आणि 75 धावेंचं मोठं लक्ष आहे. थोडंसं करेक्ट करतो तुम्हाला. सामना क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. सामना क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. महावीर सुपर किंग्स 73 धावा झाल्यात आणि अवित्री वेलॉसिटी किंग्स संघाला 74 धावा इथे बनवायच्यात. अजय सुराणा आणि कुणाल नहार ही जोडी मैदानावरती पोहोचलेली आपण पाहतोय. आपले मॅच ऑफिशियल अंपायर्स मैदानावरती दाखल झालेत. सोहेल पठाण आणि चैतन्य सर मैदानावरती दाखल होत आहेत. 74 धावेंचं लक्ष आहे. श्रीपाल शहा बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. कॉमेंट्री बॉक्स इन पहिलं षटक हाताळण्याचा निर्णय तिथे त्याने घेतलाय. पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक. साठ बॉल मध्ये 74 धावेंची इथं आवश्यकता असेल. अवित्री वेलॉसिटी किंग्स या संघाला सामना क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. आणि खेळाचं आपण खरं तर इथे उत्तर अर्धाकडे आपण जातोय. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं धावा बनल्या 73, आता 74 इथे बनवायच्यात. महावीर सुपर किंग्स आणि त्यांच्या अखेन्स अवित्री वेलॉसिटी किंग्स बनाम किंग्स युद्ध पाहायला मजा येईल. बॅट आणि बॉलचं. श्रीपाल शहा बॉलिंग ट्रॅकवरती. कुणाल नहार, अजय सुराणा ही जोडी मैदानावरती. अंडर ब्लड लाईट्स आपण दिवस आणि रात्रकालीन फॉर्मॅट या स्पर्धेचा पाहतोय. सातत्यानं नवनवीन बदल या स्पर्धेमध्ये आपण ऐकलं इंटरव्ह्यूच्या वेळेस. इनोव्हेटिव्ह ही स्पर्धा आहे आणि IPLच्या धर्तीवरती आम्हाला काय करता येईल या स्पर्धेमध्ये. तुम्ही मोठमोठे होर्डिंग्स खेळाडूंचे पाहता, फोटो सेशन, अनेक गोष्टी आहेत जिथे तुम्ही म्हणजे विचार करणार नाही इतक्या सर्व गोष्टी खरं तर आयोजक करतायत.
खूप सारं इनोव्हेशन या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांची अतोनात मेहनत आणि कौतुक करावं लागेल. तुमचं आयोजनाचं कौतुक नेहमीच केलं पाहिजे. इतकं अप्रतिम आणि दर्जेदार आयोजन. खरं तर या विजेता क्रिकेट टुर्नामेंट 2024चा आहे. 4थ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आहे आणि सांगितलं की स्पर्धा सुरू झाल्यावरती ती संपूच नाही असं प्रत्येकाला वाटतं, परंतु जी गोष्ट मोजता येते ती संपते. आणि निश्चित आपण पाहतो अतिशय चांगली स्पर्धा गतवर्षी देखील झाली आणि यावर्षी देखील बिगिनिंग या स्पर्धेची खूप चांगली राहिली आहे. डे 2 मॅच नंबर 3 सेकंड इनिंग कडे आपण जातोय. श्रीपाल शहा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरच्या हातामध्ये बॉलला खेळलेत. घरपोच सेवा दिली. पहिल्याच बॉल वरती विकेट ऑन द राईट फटका खेळायचा होता आणि इथे सरळ क्षेत्ररक्षकाला शोधलंय. सॉफ्ट डिसमिसल. अजय सुराणा नाव. बॅक टू द डगआउट. पहिलाच बॉल खबर ड्राईव्ह सरळ शॉट एक्स्ट्रा खबरच्या हातामध्ये खेळलेत. नवीन खेळाडू रोहित सिंघवी मैदानावरती. श्रीपाल शहा थोडेसे खुश असतील. पहिल्या बॉल वरती सफलता त्यांना मिळाली. नवीन फलंदाज रोहित सिंघवी मैदानामध्ये. कुणाल नहारच्या जोडीनं श्रीपाल शहा पहिल्या बॉल वरती विकेट अर्जित केली आहे. 59 बॉल मध्ये 74 धाव्यांची आवश्यकता. आस्किंग रन रेट 7.53. 7S लाईव्ह टेलिकास्ट. अतिशय चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतंय 7S लाईव्हचं. श्रीपाल शहा फुलर लेनचा बॉल. इथे चेकी सिंगल. एक विकेट ऑलरेडी आली आहे आणि दुसरी देखील तिथे ऑन होती परंतु रोखलंय. चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. सुरुवातीला यस नो थोडंसं फंबल देखील झालं परंतु धाव नव्हती तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. फुल टॉस बॉल गॅप मध्ये खेळलेत. आपण पाहतोय डीप मध्ये देखील खेळाडू आहेत. 38 सर्कलचे खेळाडू देखील बॉलच्या पाठीमागे चांगलं चेस केलं बॉलला त्यांनी. एकच धाव मिळेल आणि इथून मात्र संघ मार्क ऑफ झालाय. एक धाव धावपलकावरती. रोहित सिंघवी देखील इंडिव्हिज्युअल पहिली धाव त्यांची आली आहे. एक धाव धावपलकावरती. चांगली गोलंदाजी करतायत श्रीपाल शहा. आवश्यकता आहे या ठिकाणी 74 धाव्यांची. 57 बॉल मध्ये 73 धाव्यांची आवश्यकता. कुणाल नहार बॅकफुटला गेलेत. हलक्या हाताने खेळतायत. पॉइंट ट्रिन्सनला. एक धाव पुन्हा एकदा अर्जित होईल. हे क्रिकेट खूप कमी खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं जिथे खेळाडू पुश करतील. आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील तुम्ही पाहिलं तर खूप जास्ती धावा बनताना आपण पाहिल्या. खरं तर आफ्रिकेविरुद्ध जी T20ची मालिका झाली अपील एजंट टेकन बिहाइंड द विकेट. इट्स अनदर विकेट डाऊन. आनंद मुत्ता आपण पाहतोय नवीन फलंदाज क्रमांक 5 वरती 4 वरती मैदानात दाखल होतील. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. श्रीपाल शहा हा स्पेल संपूच नये असं प्रत्येकाला वाटत असेल. इतकी कमालीची गोलंदाजी श्रीपाल शहा यांची पाहायला मिळाली आहे. 2 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आनंद मुत्ता आता स्ट्राईकला आहे. भागीदारीची आवश्यकता आहे. अवित्री वेलोसिटी किंग्स या संघाला पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण धावा सातत्याने येताना पाहतो. 200+ धावा आता सेफ आहेत की नाही T20 क्रिकेटमध्ये हा प्रश्न पडायला लागलाय. कारण
टॉप 10 जे T20 क्रिकेट खेळतात. भारताने 297 धावा नुकत्याच बांगलादेश विरुद्ध बनवल्या आणि आफ्रिकेच्या मॅचमध्ये देखील 280च्या आसपास धावा भारताने T20 क्रिकेटमध्ये बनवल्या. लगातार 2 मॅचमध्ये संजू सॅमसननं शतक केलं. लगातार 2 मॅचमध्ये तिलक वर्मानं देखील सेंचुरी केलेली आपण पाहिले. म्हणजे क्रिकेट किती अनकन्व्हेन्शनल झालंय. श्रीपाल शहा बॉलिंग ट्रॅकवरती. इथे आनंद मुथा रेडी नव्हते. नॉन स्ट्रायकर एंडचा कॉल होता. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॉल आहे. योग्य कॉल. नॉन स्ट्रायकर एंडनी कॉल झाला. 1 धाव अर्जित झाली आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 3 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 54 बॉलमध्ये 71 धावेंची आवश्यकता आहे. अजूनही काही संपलं नाहीये. असं म्हणतात ना, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, रख खुद पर भरोसा फिर देख होता है क्या. प्रयत्न करावे लागतील इथून देखील अवित्री वेलोसिटी किंग्स या संघाला. प्रयत्न करत राहावं लागेल. जिंकायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. 3 धावा धावफलकावरती 2 कड्यांच्या मोबदल्यामध्ये. 54 बॉलमध्ये 71 धावेंची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये श्रीपाल शहा कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. सौरभ चुत्तर बॉलिंग ट्रॅकवरती. 56 बॉलमध्ये 71 धावेंची आवश्यकता आहे. अवित्री वेलोसिटी किंग्स, महावीर सुपर किंग्स, किंग्स बनाम किंग्स. कमालीचा हा बॉल कट करण्याचा प्रयत्न केला परंतु इथे लेंथ कट करण्याची नव्हती. लेंथ अगदी पुढे होती. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. एजच्या अगदी जवळून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला. चांगली सुरुवात केली. सौरभ चित्तरकडे देखील वेग आहे. आनंद मुक्ता अनुभवी खेळाडू आहेत. बॅक टू बॅक प्रत्येक बॉल आता इव्हेंट बनलाय. दबाव पाहायला मिळतोय अवित्री वेलोसिटी किंग्स या संघावरती. बॉडी लँग्वेज खूप काही सांगून जाते या खेळामध्ये. महावीर सुपर किंग्स या संघाची बॉडी लँग्वेज कशी पॉझिटिव्ह होते. 2 विकेट पहिल्या षटकामध्ये आल्यात. तुम्ही 70+ धावा चेस करतायत. पण एकदा कन्व्हेन्सिंग स्ट्रोक नाहीये. धावाची संधी. ओहो, कमालीची गोलंदाजी आहे. प्रत्येक खेळाडू इथे मात्र आपला जो हौसला आहे तो बुलंद करतोय. मोटिवेट एक दुसऱ्याला करतायत. प्रत्येक बॉल आता विंड बनलाय. कमालीची गोलंदाजी परंतु त्यातून मार्ग काढावा लागेल. या ठिकाणी अवित्री वेलोसिटी किंग्स या संघाला देखील मार्ग काढणं गरजेचं आहे. कमालीचा बॉल. 4 बॉल लगातार डॉट टाकलेत. सौरभ चुत्तर चांगली लाईन लेन तुम्हाला पाहायला मिळेल. ऑफस्टंपच्या बाहेर बॉलचं पिचिंग पाहायला मिळालं. ॲक्युरसी आहे. सौरभ चुत्तर यांच्याकडे देखील ॲक्युरेट गोलंदाजी करतायत. त्याच चॅनल मध्ये गोलंदाजी केली आहे आणि बॅट्समनला पकडून ठेवलंय. बांधण्याचं काम केलंय. यावेळेस मात्र आडव्या बॅटने प्रहार केलाय. थोडीशी शॉर्ट ऑफ लेंथ वरती हा बॉल होता. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण देखील परंतु धाव मिळेल केवळ एकेरी. ह्या बॉलवरती थोडीशी लेंथ पाठीमागे होती. आडव्या बॅटनं पुल केला समोरच्या दिशेने. 1 धाव अर्जित झाली. चांगली गोलंदाजी सौरभ चुत्तर यांची देखील पाहायला मिळते. दबाव वाढतोय अवित्री वेलोसिटी किंग्स या संघावरती देखील परंतु क्रिकेट आहे आणि या खेळामध्ये तुम्ही कधीही पुनरागमन करू शकता. 49 बॉलमध्ये 70 धावेंची आवश्यकता आहे. यावेळेस आपण पाहतोय कमालीचा फटका. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. त्यांना मात्र बॉलने क्लिअर केलंय आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हालाय चौकार. तुम्ही आठवा. 8 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. न्यूझीलंड विरुद्ध पहिली टेस्ट मॅच. तिथे खरं तर ओव्हरकास्ट कंडिशन तुम्हाला पाहायला मिळाली. पाऊस पडला होता. मॉइश्चर विकेटवरती 46 वरती कॉलॅप्स झाला. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये भारत चांगला खेळला परंतु पराभूत व्हावं लागलं न्यूझीलंड कडून.
दुसरी मॅच पुणे कट्टू बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही मिचेल सँटनरला पाहिलं, विकेट पुन्हा एकदा कॉलॅप्स पाहिला तुम्ही. आणि मुंबई टेस्ट मॅच मध्ये 140-150च्या आसपास धावा देखील भारत चेस करू शकला नाही. आणि पुन्हा एकदा मुंबईचाच असणारा खरं तर अजाज पटेल तो भारताविरुद्ध चांगली गोलंदाजी त्याने केली, जिथे 10 विकेट त्यांनी मिळवल्या. त्या अगोदर अनिल कुंबळे, जिम लेकर यांच्या नावावरती 10 विकेट होत्या. आणि तिथे आपण पाहिलं अजाज पटेलनं विकेट घेतल्या. परंतु त्यानंतर कट्टू भारत ऑस्ट्रेलियामध्ये गेला आणि पहिल्या मॅच मध्ये अतिशय ऐतिहासिक विजय मिळवला. म्हणजे क्रिकेट पुनरागमनाचा खेळ आहे आणि इथे तुम्ही पुनरागमन करू शकता. इथे लाफ्ट केलाय क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली, ओ क्या बात आहे, कमालीचा कॅच, जबरदस्त कॅच इथे टिपलाय आणि अप्रतिम हा झेल. निश्चित डोळ्यांचे पार न फेडणारा हा कॅच, इतका अप्रतिम. ग्रेट एंटिसिपेशन फ्रॉम द फिल्डर, ग्रेट बॉडी बॅलन्स. विकेट आली आहे फलंदाज बाद. रिप्ले मध्ये तुम्ही मोठ्या स्क्रीनवरती देखील पाहू शकता कॅच. रिप्ले मध्ये जबरदस्त कॅच आहे, लाजवाब कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील असू शकतो, इतका लाजवाब. एका हाताने अटेम्प्ट केलाय, कमालीचा हा कॅच आहे, जबरदस्त अप्रतिम एफर्ट पाहायला मिळाले. 8 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये यश कासलीवाल फायनली मैदानात एंटर झाले. कुणाल नहार, यश कासलीवाल ही जोडी मैदानामध्ये. कुणाल नहार सलामीला आले. पहिल्या बॉलवरती सिद्धार्थ देखील विकेट अर्जित करतायत. सिद्धार्थ मुद्दा बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या बॉलवरती सफलता त्यांना देखील मिळाली. चांगला प्रयत्न केला, आनंद बाद झाले. ऑन साइडला टर्न केले बॉलला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव घेण्याचा प्रयत्न, 1च धाव मिळेल. 9 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता पूर्ण जबाबदारी यश कासलीवाल यांच्या खांद्यावरती देखील आहे. यश कासलीवाल, कुणाल नहार. क्रिकेट इज अ टीम गेम, टुगेदर एव्हरीवन अचीव मोर. प्रयत्न करावे लागतील. आणि ज्याच्या वेळेस तुमच्याकडे धावा असतात, गोलंदाजांना करण्यासाठी खूप काही त्या ठिकाणी असतं. धावा, रन्स ऑन दी बोर्ड आपण क्रिकेटिंग लँग्वेज मध्ये त्याला बोलतो, तेच पाहायला मिळते. त्याचा दबाव पाहायला मिळाला अवित्री वेलोसिटी किंग्स या संघावरती देखील. इथे देखील हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलच्या खाली, आणखीन एक झेल इथे टिपलाय. कुणाल नहार यांची देखील खेळ आली संपुष्टात. फलंदाज बाद. पंचेचाळीस बॉल मध्ये 65 धाव्यांची आवश्यकता आहे. पॅड वरती हा बॉल रॅप झालाय. प्रतीक भंडारी आणि त्यावेळेस कॉलॅप्स होतं. विराट कोहली देखील आपण पाहिलं स्वतःच्या कॉलवरती रनआउट झाला.
म्हणजे क्रिकेट अशी गोष्ट आहे की तुमचा ज्यावेळेस गोल्डन काळ सुरू आहे त्यावेळेस खूप काही तुम्ही करू शकता, परंतु एखादी मॅच तुमची खराब असू शकते, तुम्हाला बॅड पॅच देखील येऊ शकतो, अनेक गोष्टी क्रिकेट करत असतं. 10 धावा धावपलकावरती 4 कड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅड पॅच सचिन तेंडुलकर यांच्या आयुष्यात देखील बॅड पॅच आलेला आपण पाहिला क्रिकेटच्या खेळामध्ये. 34,000 आणि 357 इंटरनॅशनल रन्स त्यांच्या नावावरती आहेत. 100 शतकं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्या खेळाडूच्या नावावरती आहेत. त्यांच्या आयुष्यात देखील बॅड पॅच आलेला आपण पाहिला. फुलरलेनचा बॉल इथे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला खेळत यश कासलीवाल 1-1 धावेने पुढे जात आहेत. पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न आहे. स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळते 051221. हा काही पिनकोड नाहीये, खेळाडूंचे नंबर आहेत बॅटिंग मध्ये. अवित्री वेलॉसिटी किंग्स 42 बॉल मध्ये 63 धावेंची आवश्यकता आहे. 9चा आस्किंग रन रेट सध्याच्या कडेला आणि करंट रन रेट आपण पाहतोय ते अगदी 3 समथिंग आहे. 3 षटकांचा खेळ चाललाय. 11 धावा धावपलकावरती 4 कड्यांच्या मोबदल्यामध्ये. यश कासलीवाल आतापर्यंत तरी डिफेन्सिव्ह खेळ त्यांचा पाहिलाय, परंतु फार वेळ तो डिफेन्सिव्ह खेळ मैदानावरती पाहायला मिळणार नाही. आक्रमक पवित्रा देखील कमी वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रतीक भंडारी मैदानामध्ये आहेत, त्यांना देखील माहिती आहे करंट रन रेट 3.67. आस्किंग रन रेट सातत्याने वाढताना पाहायला मिळते. 9च्या आसपास ते पोहोचले. कुशल कांकरी या बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. कुशल कांकरी या बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. यश कासलीवाल आतापर्यंत संयम दाखवलाय. 42 बॉल मध्ये 63 धावींची आवश्यकता आहे. हाफ ट्रॅकर पहिलाच बॉल लेफ्ट शॉट. इथे मात्र बॉलला पाठवलंय फाईन लेग सीमारेषच्या पलीकडे. अर्ध्या पिच वरती हा बॉल होता आणि त्याला पनिश करण्यात चुकले नाहीत यश कासलीवाल. यशस्वी फटका, चौकार. रक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 16 धावा धावपलकावरती. पहिल्या बॉल वरती चौकार आलाय. पहिल्या 2 बॉल वरती 5 धावा आल्यात. आता आवश्यकता आहे प्रतीक भंडारी यांच्या देखील चांगल्या बॅटिंगची. यश कासलीवाल चर्चा करतायत. पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. त्यांना देखील माहिती आहे क्रिकेट इज अ टीम गेम. एकट्याने काही होणार नाही. या दोन्ही एंड चांगली बॅटिंग होणं गरजेचं आहे. 16 धावा धावपलकावरती. 40 बॉल मध्ये 58 धावा आवश्यक आहेत. कुशल कांकरी या बॉलिंग ट्रॅक वरती फटका चांगला. गॅप मध्ये 1 धाव पूर्ण झाली वेगाने. यश कासलीवाल चान्स घेत नाहीयेत. एकच रन तिथे आहे. एकच घेतली. विकेट केल्या 4 माहिती आहे, परंतु इथून आता या मॅच मध्ये आतापर्यंत 8 बाउंड्रीज 1 षटकार आलाय. मॅच मध्ये 38 बॉल आणि 56 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील सफल झालेत आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका आहे लॉंग लेग सीमारेषच्या दिशेने. यश कासलीवाल यांच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. दोन चौकार आलेत या षटकामध्ये. यश कासलीवाल आतापर्यंत वेट केले. 5 बॉल मध्ये 11 धावांवरती नाबाद. 21 धावा धावपलकावरती. 38 बॉल मध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. 38 बॉल 53 धावा असून देखील आवश्यक आहेत.
कुशल कांक्रिया त्याच्यावरती आक्रमण केलं, सेटल होऊ द्यायचं नाही कुशल कांक्रियाला. लाईन चेक केली, नो बॉल. दबाव कुशल कांक्रियावरती, पुढचा बॉल असेल फ्री हिट. विजेता क्रिकेट टुर्नामेंट करंडक होतोय हिट. लागेल का एखादा मोठा हिट, कारण पुढचा बॉल फ्री हिट. कमालीचा बॉल टाकलाय, लेंथ अगदी पुढे सफल झाले पुन्हा एकदा, परंतु आता लेंथ पुढे होती. कुशल कांक्रियाची कमालीचा बॉल होता. ओ स्टंपच्या अगदी जवळून इथे चान्स होता, मिस केला यश कासलीवालने. व्हाईट बॉल, संधी आली होती. संधी हुकली हे माहिती आहे यश कासलीवालला, आणि हा बॉल सोडायचा नव्हता. ज्यावेळेस पुढ्यात बॉल पुन्हा एकदा टाकलाय, खराब क्षेत्ररक्षण, एकच धाव तिथे मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. आणि इथे 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहे 24, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, आणि अजून देखील 36 बॉल मध्ये 50 धावेंची आवश्यकता आहे. दुसऱ्या धावेला देखील चान्स घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एकच धाव तिथे मिळाली. आपण पाहिलं रिप्लेच्या माध्यमातून हे सर्व गोष्टी शक्य आहेत. 36 बॉल 50 धावेंची आवश्यकता आहे, आणि आस्किंग रन रेट 8.33. 36 बॉल 50 धावा, 8 मध्ये 12 बनवल्यात यश कासलीवाल, प्रतीक भंडारी 3 बॉल मध्ये 2 धावा. पार्टनरशिप इथे बिल्ड होतीये. सुरुवातीला विकेट्स आपण पाहिल्यात, परंतु पुन्हा एकदा श्रीपाल शहा यांना बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित केले. चांगली कॅप्टनशिप देखील पाहायला मिळते, आणि आवश्यकता होती चांगल्या कॅप्टन्सीची. पाठीमागच्या षटकामध्ये 2 विकेट त्यांनी अर्जित केल्या होत्या, 3 धावा खर्च केल्या. ते श्रीपाल शहा बॉलिंग ट्रॅक वरती. यश कासलीवाल खूप महत्वाची विकेट आहे हे माहिती आहे महावीर सुपर किंग्स या संघाला देखील. अभित्री वेलॉसिटी किंग्स 24 धावांपर्यंत पोहोचले. 36 बॉल मध्ये 50 धावा. सेट फलंदाज यश कासलीवाल मैदानामध्ये, त्याच्या जोडीने प्रतीक भंडारी. 36 बॉल मध्ये 50 धावेंची आवश्यकता. 74 धावेंचं लक्ष आहे या मॅच मध्ये. श्रीपाल शहा बॉलिंग ट्रॅक वरती. खूप वेळ तुम्ही घेता एक षटक संपल्यावरती. जोरदार अपील विकेट किपर कडून, परंतु उत्साह त्याच्यामध्ये जास्त, आत्मविश्वास कमी असं मला वाटतं. थर्ड बॉल इथे पाहायला मिळालाय. स्विच हिट अटेम्प्ट केला होता. थर्ड बॉल इथे पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण फॉलर थ्रो मध्ये. चांगला बॉल, फुलर लेनचा बॉल होता, आणि मोठा फटका आला नाही. डॉट बॉल आहे. बॅक टू बॅक 2 कंसेक्युटिव्ह डॉट डिलिव्हरीज इन रो. दबाव वाढवतील यश कासलीवाल वरती. 2 डॉट बॉल लगातार आलेत. समोर रेलिंग जवळ जे उभे आहेत त्यांना विनंती आपण बसायचे. रेलिंग जवळ उभे नका राहू, ही देखील सूचना आहे. समोर जे रेलिंग जवळ उभे आहेत त्यांना माहिती आहे, त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी स्टँड मध्ये स्थानापन्न व्हायचे. आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थना होती, फक्त विनंती एवढीच आहे की आपण सर्वांनी स्टँड मध्ये बसा. श्रीपाल शहा बॉलिंग ट्रॅक वरती. साइड स्क्रीनच्या समोर हालचाली, खुर्च्या तिथे होत्या काहीतरी. हलक्या हाताने इथे खेळतायत. एक धाव खूप वेगाने पूर्ण केली आहे. चान्स घेण्याचा प्रयत्न होता दुसऱ्या धावेसाठी, परंतु एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 25-25.
प्रतीक भंडारी आणि यश कासलीवाल ही जोडी मैदानामध्ये 33 बॉलमध्ये 49 धावांची आवश्यकता. श्रीपाल शहा आतापर्यंत 9 बॉल लिगल टाकलेत, 1.3 बॉल आणि धावा अतिशय कमी खर्च केल्यात. 4 धावा आतापर्यंत केवळ खर्च केल्यात. ऑन साइडला बॉलला टर्न केलं. क्षेत्ररक्षण खूप लाजवाब पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. एका हाताने बॉलला पिकअप केलं क्षेत्ररक्षकाने. एकच धाव मिळेल. 26 धावा धावफलकावरती. 5 धावा आतापर्यंत केवळ खर्च केल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते. इकॉनॉमिकल मोड ऑन आहे गोलंदाज श्रीपाल शाह यांचा. यश कासलीवाल चान्स तर घेतला. पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आणि तुम्हाला खूप अगोदर माइंड बनवावं लागतं ज्यावेळेस तुम्ही स्विच हिट करता. खूप अगोदर तुम्हाला माइंड त्यासाठी बनवावं लागतं. ग्रिप खूप क्विक चेंज केली यश कासलीवाल यांनी, परंतु तिथे मिस झाली लाईन. आपण पाहतोय समोर अडथळा अजून देखील आहे. बॉलची लाईन पिक करणं गरजेचं आहे स्ट्रोक बनवण्यासाठी. इथे आपण पाहतोय चिकी सिंगल. खूप क्विक कॉल केला यश कासलेवाल यांनी. 1 धाव तिथे अर्जित केली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. खूप क्विक कॉल आहे आणि अजून पण ते खुश नाहीये. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये सध्या 5 षटकांचा खेळ संपला. 27 धावा धावफलकावरती. 30 मध्ये बनवायच्यात 47 धावा. ड्रिंक्स ब्रेक थोडासा रोमॅन्टिक असं हरकत नाही. 30 बॉल मध्ये 47 धाब्यांची आवश्यकता आहे. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय मैदानामध्ये सुरू होता. विचार मंथन करण्यासाठी दोनही टीमला वेळ मिळाला.
30 बॉल मध्ये 47 धाब्यांची आवश्यकता आहे. श्रीपाल शहा, हॅलो हॅलो हॅलो, 30 बॉल मध्ये 47 धाब्यांची आवश्यकता आहे. यश कासलीवाला आणि प्रतीक भंडारी ही जोडी मैदानावरती आहे. 30 मध्ये 47 इथे आवश्यक आहेत. सिद्धार्थ मुथियान 2 धावा आसानी के साथ 2 सिंगल बटोरे वहां से असं देखील आपण म्हणू शकतो. 2 धावा अतिशय आरामात पूर्ण केल्यात. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. यश कासलीवाला यांना माहिती आहे रिस्क है तो रिवॉर्ड आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत. सरळ आपण पाहतोय या ठिकाणी शॉट बॅकवर्ड स्पर्धे क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या हातामध्ये बॉल गेलाय. चकवा द्यायचा प्रयत्न केला गोलंदाजाला, परंतु गोलंदाजाने चकवा दिलाय फलंदाजाला. विकेट, फलंदाज बाद. इधर इधर किती झाले बॉल फेकला तो डायरेक्ट लागला. नवीन फलंदाज सुयश मुठा मैदानामध्ये येत आहेत. त्याचा यश सापडवला मॅग्नेट मॅग्नेट खेळाडूंना एक विनंती आहे, स्टंप माईक तिथे आहेत. अनवॉन्टेड थ्रो टाळा. मॅच मध्ये ठीक आहे खेळू शकतो, परंतु अनवॉन्टेड तिकडे स्टंप माईक आहेत, त्याची काळजी आपण घ्या. टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतोय. अनवॉन्टेड ज्या गोष्टी आहेत तुमच्या रेग्युलर गेम मध्ये होऊ शकतं, मान्य आहे, परंतु अनवॉन्टेड आपण टाळू शकतो. प्रयत्न करा, विनंती आहे. चला मॅच सुरू करायची आहे. बॅकफुटला गेले क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक्स्ट्रा कव्हर रिझनला एकच धाव मिळेल. स्क्वेअर कटचा फटका एका धावेने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आणि आस्किंग रन रेट सातत्याने वाढते. 9.78. 27 बॉल मध्ये 44 धाव्यांची आवश्यकता. प्रतीक भंडारी चान्स घ्यावा लागेल. प्रतीक भंडारी, सुयश मुथा. एच इथे लागलं होतं. बॉल कॅरी देखील झाला विकेट किपर पर्यंत आणि डिरेक्ट हिट झाली. फलंदाज धावबाद. आउट असा निर्णय आलाय. रिव्यू गया ना, रिव्यू लिया उन्होंने. बैट सक्सेस हमने लिया बैट. तर
बॉलवर पंचांनी बाद दिलं होतं आणि बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला होता रनआउट साठी, परंतु आता रिव्ह्यू इथे संपलाय बॅटिंग टीमचा. रिव्ह्यू लॉस बाय बॅटिंग टीम. रुद्रमुत्था आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. थर्ड फॉल थ्रो मध्ये मात्र बॉल अडवलंय. षटक क्रमांक 6 मार्गस्थ आहे. 30 धावा धावपलकावरती 6 कड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला फटका समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. आपण पाहतो लहान क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण झाली आहे. एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती आहेत 6 कड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिली विकेट 0 वरती, दुसरी 2 वरती, तिसरी 8 वरती आणि लगातार सातत्याने विकेट गेल्या. पार्टनरशिप बिल्ड झाली नाही या मॅच मध्ये. 26 बॉल मध्ये 43 धाव्यांची आवश्यकता. 2 षटकांचा स्पेल संपला सिद्धार्थ मुथ्याने यांचा आणि 7 धावा त्यांनी खर्च केला. 3 फलंदाजांनी त्यांनी बाद केलंय. 24 बॉल 43 धाव्यांची आवश्यकता. महावीर सुपर किंग्स चांगली कामगिरी या मॅच मध्ये केली आहे. अवित्री वेलॉसिटी किंग्स बॅकफुट वरती राहिली. सुरुवातीला रन्स ऑन बोर्ड महावीर सुपर किंग्स. आता गोलंदाजी चांगली होती. कुशल कांक्रिया बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. कुशल कांक्रिया बॉलिंग ट्रॅक वरती. 31 धावा धावपलकावरती 6 कड्यांच्या मोबदल्यामध्ये. 24 बॉल आणि 43 धाव्यांची आवश्यकता आहे. रुद्रमुथा आणि प्रतीक भंडारी हे जोडी मैदानावरती. श्रीमान निलेश भंडारी साहेबांचं आगमन झाले आणि स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील आम्ही अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. MS धोनीचे ते चाहते आहेत. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. डॉट बॉल आणखी एक आलाय. व्हाईट बॉल. लेफ्ट आर्म स्पिनर तुम्हाला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत. कुशल कांक्रिया लेफ्ट आर्म लेग स्पिन. बापरे, कमालीचा हा देखील बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म लेग स्पिनर तुम्हाला पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. कुशल कांक्रिया पाठीमागचा एक बॉल जवळपास 1 मीटर तुम्हाला वळालेला पाहायला मिळाला होता. हा बॉल थोडासा वेगाने टाकलाय. अपील 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 पंचांकडे. फील्डिंग टीमने रिव्ह्यू घेतला. डिफ्लेक्शन चेक केलं जाईल. टेक्निकल गोष्टी खरं तर कमी आहेत परंतु रिव्ह्यू आहे. डिफ्लेक्शन इथे चेक करतील तिसरे पंच. देर आर नो अल्ट्रा एज सिस्टम. डिफ्लेक्शन चेक केलं जाईल. तिसरे पंच चेक करतायत. नॉट आउट निर्णय आला तिसऱ्या पंचांचा. शार्पली तिथे तुम्हाला दिसेल पायाला बॉल लागला होता. तेहतीस धावा धावफलकावरती 6 कड्यांच्या मोबदल्यामध्ये.
20 बॉल 41 धाब्यांची आवश्यकता. स्विच इथे करण्याचा प्रयत्न, आणखी एक बॉल डॉट आहे. एकोणीस बॉल मध्ये 41 धाब्यांची आवश्यकता. कमालीचा फटका इथे पाहायला मिळालाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी देखील उपस्थित आणि इथे देखील विकेट आहे. सौरभ चित्तर टीप मध्ये होते. वीर कासलीवाल क्रमांक 9 वरती मैदानामध्ये दाखल झालेत. क्रिक हिरोजच्या फोटोमध्ये खूप छोटा दाखवलाय. वीर कासलीवाल खूप लहानपणामधला फोटो आहे, चाइल्डहुड मधला. 33 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 बॉल आणि 41 धाब्यांची आवश्यकता आहे. वैभव सूर्यवंशी 13 वर्षाचा खेळाडू, IPL मध्ये खेळताना आपण त्याला पाहणार आहोत. सगळ्यात एजेड खेळाडू तुम्ही पाहिलं जेम्स अँडरसन IPL मध्ये ऑक्शन मध्ये उतरले होते आणि सर्वात कमी वयाचा खेळाडू तो भारतीय आहे वैभव सूर्यवंशी. आणि बरेच आरोप झाले, खरं तर वादविवाद झाले त्या गोष्टीवरून, परंतु बोन टेस्ट केली BCCIनं आणि ठरवलं की तो खेळाडू 13 वर्षाचा आहे. डॉक्टर विकी गांधी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. हाफ ट्रॅकर बॉल होता, फलंदाज कोसळले मैदानावरती. एक धाव इथे पूर्ण होईल. बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये गेला. चौतीस धावा धावफलकावरती आहे. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 34 धावा धावफलकावरती. वीर कासलीवाल मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला ढकललंय. एकच धाव तिथे मिळेल. चांगली फेकी आली डीप मधून. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 8 मार्गस्थ आहे. 16 बॉल मध्ये 39 धाब्यांची आवश्यकता आहे. फुल टॉस बॉल इथे आपण पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळाडू आहे, त्यांच्या हातामध्ये बॉल. सॉफ्ट डिसमिसल. 1 मोर विकेट. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. पुष्कर भंडारी आपण पाहतोय इम्पॅक्ट प्लेअर मैदानावरती दाखल झालेत. ऑन साइडला बॉलला टर्न केलंय. डीप मध्ये प्रोटेक्शन मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव पण एकदा मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती आहेत. इम्पॅक्ट प्लेअर. बॅकफुटला आले. डेलिकेट टच. वीर कासलीवाल मध्ये देखील जास्ती फलंदाजी करताना त्याला पाहिलं नाही, परंतु टॅलेंट आहे, ही गोष्ट लपत नाही. टॅलेंट तुमचं. फुल टॉस बॉल भिरकवला मिड विकेट रिजनला. एकच धाव मिळेल.
38 धावा धावफलकावरती आहेत. 38. अडतीस धावा धावफलकावरती आहेत 8 खड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला मॅच सुरू करा. 12 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 36 धावा. 10 क्रिक हिरोजचं प्रत्येक सोल्युशन आहे चैतन्य खोलगडे पंच यांच्याकडे. फुल टॉस बॉल डीप मध्ये प्रोटेक्शन लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहेत. 1 धाव पूर्ण झाली आहे. एकच तिथे येईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. सौरभ चित्तर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. धावफलकावरती धावा आहेत 39. लॉफ्ट केलाय. हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सेल ड्रॉप झालाय. वीर कासलीवाल जितकं पाहिलंय टॅलेंट आहे वीर कासलीवाल यांच्याकडे. प्लॅटफॉर्म देखील इतक्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळते. इथे झेल ड्रॉप झालाय. 40 धावा धावफलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 10 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. इथे बॉल हवेत उंच गेलाय. लिडिंग एज लागलं होतं बॅटचं फेस थोडंसं लवकर क्लोज झालं. 2 धावा पुन्हा एकदा आल्यात. 2 धावा. इथे मात्र नेट रन रेट साठी लढाई सुरू आहे मैदानावरती. विजय थोडासा दूर होताना इथून दिसायला लागलाय. विजयाच्या आशा थोडासा धुसर होताना पाहायला मिळतायत. अवित्री वेलॉसिटी किंग्स या संघाच्या 9 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल मध्ये 32. एक खेळाडू अतिरिक्त आपण 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम महावीर सुपर किंग्स. तुमची वेळ संपली. मर्यादित मिनिट आपल्याकडे असतात. पुढच्या षटकामध्ये ते होईल इम्प्लिमेंटेशन. पायावरती बॉल रॅप झालाय. लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव मिळेल. धावफलकावरती धावा आहेत 43. रिक्वायर्ड रन रेट 24 वरती पोहोचले. वीर कासलीवाल मैदानामध्ये चांगली फलंदाजी केली आहे. जितकं पाहिलंय वीरला सर्वांनी. फ्युचर आहे. फ्युचर स्टार. एमर्जिंग प्लेयर तुम्ही म्हणू शकता. डॉट बॉल आहे. अंतिम षटकाचा खेळ अद्यापही शेष. 43 धावा धावफलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परंतु एका गोष्टीसाठी दाद दिली पाहिजे. कौतुक केलं पाहिजे प्रत्येक संघाचं. कारण असं अर्लियर एखादा संघ ऑल आउट झालाय असं झालं नाही या स्पर्धेमध्ये. म्हणजे 10 ओव्हरीसाठी माइंडसेट तयार आहे या खेळाडूंचा. अलीकडे आपण टुर्नामेंट पाहतो 3 ओव्हर 4 ओव्हर 5 ओव्हर.
एकदा 1 लाखाची फायनल मला वाटतं एक 5-6 वर्षापूर्वी मी कोकणात पाहिली होती, 3 बॉलची झाली होती. परंतु 10 ओव्हरचा माइंडसेट तुम्ही घेऊन येता मैदानामध्ये, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. 1 लाख प्राइज असणारी स्पर्धा 3 बॉलची फायनल मी पाहिली आणि 3 बॉलसाठी 3 नवीन गोलंदाज वापरले होते. परंतु 10 ओव्हरचा माइंडसेट खूप महत्व तिथे असेल. अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला खेळत एकच धाव तिथे मिळेल. 44 धावा धावपलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळेस देखील लाफ केलाय क्षेत्ररक्षक तिथे आहेत, बॉलच्या खाली पोहोचलेत आणि सफलता. 9वा फलंदाज तिथे माघारी परतेल. वीर सुपर किंग्स या टीमने डॉक्टर विकी गांधी